नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 3 दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं आपलं 12वं लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण 2 पॉइंट कव्हर करणार आहोत. दॅट इज 3.10 म्हणजे ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन आणि इंटरॅक्शन ऑफ हीट रेडिएशन अँड मॅटर. त्याच्यासोबत अथर्मिनस आणि डायअथर्मिनस सबस्टन्स मधला डिफरन्स काय हे पॉइंट आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. हे पॉइंट कव्हर करायच्या आधी जे आतापर्यंतचे मागचे लेक्चर आपण शिकलेलो आहोत त्या लेक्चरचा बेस याच्या ठिकाणी किंवा या ठिकाणी त्या प्रमाणात उपयोगात पडत नाही, कारण की हे लेक्चर प्युअरली वेगळं आहे. रेडिएशन बद्दलचं लेक्चर आहे. जसं आपल्या युनिटचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. मागच्या लेक्चर पर्यंत आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बद्दलची स्टडी केलेली आहे आणि या लेक्चर पासून स्पेशली रेडिएशन बद्दल आपल्याला अभ्यास करायचा. मग आता हे रेडिएशन म्हणजे नेमकं आहे काय? मग त्यानं सांगितलेलं की ऍब्सॉर्प्शन, इमिशन, ट्रान्समिशन ह्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या इथं फॉलो करायच्या. पण ते पाहायच्या पहिले आपण एक एक्झाम्पल पाहू की जिच्यावर ह्या गोष्टी ऍक्च्युली कव्हर होतील. कन्सिडर करतो की आपण बरेच वेळा शेकोटी पाहिलेली आहे. त्या शेकोटीवर असं एक्झाम्पलच्या दृष्टीने पाहू आपण किंवा इथं लाकड ठेवलेले आहे आणि एक शेकोटी तयार झाली आहे ज्यातून हीट एनर्जी बाहेर निघत आहे. आता हीट एनर्जी बाहेर निघत असताना तिच्या जवळ 3 जण उभे आहेत. त्यातला पहिला जण जो इथं उभा आहे तो डायरेक्ट याच्या जवळ हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे आणि त्या तापावर आपले हात गरम करत आहे. दिस इज बॉडी नंबर ए. एक दुसरा कुठला तरी माणूस जो परत तिथं प्रेझेंट आहे, पण त्याच्या हातात एक लोखंडी रॉड दिलेला आहे आणि तो लोखंडी रॉड धरून तिथं प्रेझेंट आहे. इट इज कन्सिडर्ड एज बी नंबर. आणि एक तिसरा माणूस जो की शेकोटीपासून फार दूर आहे, पण ते असतानाही तिथून तो त्याचे हात शेकायचा प्रयत्न करत आहे. इट इज कन्सिडर्ड एज बॉडी नंबर सी. या तिघही जणांना हीट रेडिएशन भेटत आहे, हीट भेटत आहे, पण तिघाईला भेटणाऱ्या हीटचे फॉर्म किंवा ट्रान्समिशनचे फॉर्म हे वेगवेगळे आहेत. आता हीट जे ट्रान्सफर होत आहे त्याचे ऍक्च्युअली बेसिकली 3 फॉर्म तयार होतात जे आपण लिहिलेले आहेत. एक कंडक्शन, एक कन्व्हेक्शन आणि तिसरा रेडिएशन. त्यातलं आपल्याला रेडिएशनची सुरुवात करायची. पण हे आहे काय? त्या आन्सर आहे मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हीट ट्रान्सफर व्हायचे मोड आहेत ते. रेडिएशन ट्रान्सफर व्हायचे मोड आहेत ते. मोड म्हणजे रस्ते आहेत. त्या प्रकारे हीट ट्रान्सफर होते. पहिले बेसिकली याच्या पहिले आपण शिकलेलो की हीट हॉटर एंड पासून कोलर एंड कडे ट्रान्समिट होते. टेम्परेचरचा डिफरन्स तयार झाला की हीट एनर्जी एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे ट्रान्समिट होते. तेच ट्रान्समिट होत असताना त्याचे 3 फॉर्म पडतात, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आणि तेच 3 फॉर्म या डायग्रामून आपल्याला एक्सप्लेन करायचे. आता जी पहिली बॉडी प्रेझेंट आहे ए नंबरची, हे डायरेक्ट त्या आगीच्या जवळ प्रेझेंट आहे. हीटचा जो फॉर्म दिलेला आहे त्याच्या एकदम जवळ प्रेझेंट आहे आणि त्याच्यावर त्याला हात धरलेले आहेत. आता या केसमध्ये काय होत आहे तर ऍक्च्युली हीटची एनर्जी पार्टिकलचा चेंज करून त्याच्या हातापर्यंत पोहोचत आहे. आता म्हणजे नेमकं काय एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर बी नंबरची बॉडी. आता ही बॉडी प्रेझेंट आहे, पण ही बॉडी प्रेझेंट असताना याच्या हातामध्ये रॉड आहे आणि त्या रॉडच्या रिस्पेक्ट टू त्याच्यापर्यंत हीट पोहोचत आहे. आता रॉडच्या रिस्पेक्ट टू कशी काय हीट पोहोचणार आहे? तर आन्सर आहे जो एंड पहिला त्या हीटच्या जवळ धरलेला आहे त्यानं तो एंड पहिल्यांदा गरम होणार आहे आणि हळूहळू हीट ट्रान्समिट होत आहे त्याच्या हातापर्यंत, म्हणजे त्याच्या हातापर्यंत हीट जात आहे. आणि बॉडी नंबर सी की जी ऍक्च्युली त्या पूर्ण कन्सेप्ट पासून दूर उभी आहे, पण त्याच्यापर्यंत काहीतरी हीट पोहोचत आहे आणि हे जे हीट पोहोचत आहे यालाच म्हटलं जाते रेडिएशन. बी पर्यंत जे हीट पोहोचत आहे त्याला म्हटलं जाते कंडक्शन आणि याच्यापर्यंत जे हीट पोहोचत आहे त्याला म्हटलं जाते कन्व्हेक्शन. अजूनपर्यंत गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीये की नेमकं कंडक्शन काय, कन्व्हेक्शन काय, रेडिएशन म्हणजे काय. कन्व्हेक्शन म्हणजे असा फेनॉमेना की जिच्यात बॉडीचं
ट्रान्सफर होऊन किंवा ऍटमचे मॉलिक्युलचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन हीट प्रोव्हाइड केल्या जाते, तिथपर्यंत हीट पोहोचत आहे, त्या केसला म्हटलं जाते कन्व्हेक्शन. दुसरी अशी कंडिशन की ज्यात ऍटम्स किंवा मॉलिक्युल फक्त ऑसिलेट होत आहेत पण स्वतःची जागा न सोडता तिथपर्यंत हीट पोहोचत आहे, त्याला म्हटलं जाते कंडक्शन. आणि या दोघाही पेक्षा वेगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रिस्पेक्ट टू हीट पोहोचत आहे, त्याला म्हटलं जाते रेडिएशन. आणखी एक दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करू की एखादा टी पॉट घेतलेला आहे, गंज घेतलेला आहे, याला खालून हीट प्रोव्हाइड केली आहे, याच्या आतमध्ये लिक्विड प्रेझेंट आहे. आता लिक्विड प्रेझेंट असताना जर का मी याला हीट प्रोव्हाइड करत आहोत, कंटिन्युअस हीटचा सोर्स दिलेला आहे, तर हीट दिलेलं असताना नक्कीच खालचे मॉलिक्यूल हे हॉट राहतील वरच्या मॉलिक्यूलच्या कंपॅरिझन मध्ये. आणि याच केसमध्ये आणखी जे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, जे वी कॅन कन्सिडर ते सरफेसवर आहेत, ते कोल्ड आहेत. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? तर खालच्या मॉलिक्यूलच्या कंपॅरिझन मध्ये. प्रोसेस काय होत आहे सरफेस टेन्शन मध्ये एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा मॉलिक्यूल खालचे हॉट होत आहेत, गरम होत आहेत, तर हे एनर्जी घेतात आणि वर जातात आणि वरचे मॉलिक्यूल खाली येत आहेत. म्हणजे सरळ सरळ झालं काय, तर आन्सर हीट ट्रान्सफर झाली. कुठून कुठं? बॉटम पासून तर सरफेस पर्यंत. मग बॉटम पासून तर सरफेस पर्यंत जे हीट ट्रान्सफर होत आहे ते हीट मॉलिक्यूलच्या मोमेंटच्यानं ट्रान्सफर होत आहे. आणि मॉलिक्यूलच्या स्वतःच्या मोमेंटच्यानं जे हीट ट्रान्सफर होईल त्या केसला म्हटलं जाते कन्व्हेक्शन. इथे जे एक्सप्लेन केलं होतं आपण की आता बॉडी ए ना जे डायरेक्ट हात धरून ठेवलेले आहेत त्या हीटच्या सोर्सच्या वर, त्या केसमध्ये मधात कोण आहे? तर हीटचा सोर्स आणि हाताच्या मधात एअरचे मॉलिक्यूल आहेत. खालचे एअरचे मॉलिक्यूल गरम होतील, ते खालचे मॉलिक्यूल वर जातील आणि वरचे मॉलिक्यूल खाली येणार आहेत. म्हणजे काय होत आहे? त्या आन्सर आहे मॉलिक्यूलचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. ज्या केसमध्ये मॉलिक्यूलचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन हीट ट्रान्सफर होत आहे दॅट इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन. सेकंड केस, आता त्यालाच एक लोखंडी रॉड चा सप्लाय केलेला आहे त्यास गंजाला. आता याचा पहिला ऍक्च्युअली एक एंड जो गरम होणार आहे आणि हळूहळू हळूहळू हीट ते दुसऱ्या एंड पर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. पण जे हीट तिथपर्यंत ट्रान्सफर होत आहे ते हीट ऍक्च्युअली मॉलिक्यूलच्या मोमेंटच्या ट्रान्सफर होत नाही, ते फक्त मॉलिक्यूलच्या ऑसिलेशनच्या तिथपर्यंत जात आहे. याचा अर्थ त्या केसमध्ये मॉलिक्यूल स्वतःची जागा सोडत नाही. मग हीट कशी काय ट्रान्सफर होत आहे? तर हीट ट्रान्सफर होत आहे ड्यू टू ऑसिलेशन ऑफ मॉलिक्यूल्स. जसं आपण एक्झाम्पल पाहू की एखादा रोप घेतलेला आहे, दोरी घेतलेली आहे, पहिल्यांदा स्ट्रेट लाईन प्रेझेंट आहे. आता नंतर त्याच्या एका एंड वरून मी ते ऑसिलेट करतो, तो या फॉर्म मध्ये पुढे पुढे जाईल. आता ऍक्च्युअली या फॉर्म मध्ये जे एनर्जी पुढे पुढे जात आहे, इथं ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स फक्त ऑसिलेशन परफॉर्म करत आहेत. असं होत नाही की इथं जो मॉलिक्यूल प्रेझेंट आहे तो मॉलिक्यूलला जागा सोडून पुढे गेला, तसं होत नाही. तो ऍटम किंवा तो मॉलिक्यूल फक्त काय परफॉर्म करणार आहे? ऑसिलेशन. पुढच्या मॉलिक्यूलला ते एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, पुढचा मॉलिक्यूल त्याच्या पुढच्या मॉलिक्यूलला, त्याच्या पुढचा मॉलिक्यूल त्याच्या पुढच्या मॉलिक्यूल. म्हणजे कोणाच्या रिस्पेक्ट टू हीट प्रोव्हाइड करत आहे त्या आन्सर फक्त ऑसिलेशनचे रिस्पेक्ट टू हीट प्रोव्हाइड करत आहे. त्या केसमध्ये जे हीटचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे दॅट इज कॉल्ड एज कंडक्शन. म्हणजे इथं जे हीट ट्रान्सफर होऊन राहिली दॅट इज कॉल्ड एज कंडक्शन. म्हणजे कंडक्शन म्हणजे अशी हीट प्रोव्हाइड होत आहे की ज्यामध्ये ऍक्च्युअल मॉलिक्यूलचं मोमेंटम किंवा ऍक्च्युअल मॉलिक्यूलची मोशन हे अबसेंट असते. मग हीट कशी ट्रान्सफर होत आहे? तर ड्यू टू ऑसिलेशन्स ऑफ मॉलिक्यूल्स किंवा ऑसिलेशन्स ऑफ पार्टिकलचे रिस्पेक्टिव्ह. आणि तिसरी केस की याच्यापासून जे रेडिएशन तयार होणार आहे की याच्यापासून जेव्हा हीट इमिट होत आहे त्या हीटला म्हटलं जाते रेडिएशन. म्हणजे रेडिएशन हा एनर्जीचा असा एक फॉर्म आहे की ज्या फॉर्मला मीडियमची आवश्यकता नसते. आता इथून जे हीट प्रोव्हाइड होत आहे खालचे मॉलिक्यूल वर जात आहेत, इथं मीडियमची आवश्यकता आहे. याही केसमध्ये एका एंड पासून दुसऱ्या एंडच्या इकडे हीट ट्रान्सफर होत आहे, याही केसमध्ये मीडियमची आवश्यकता आहे. परंतु रेडिएशनच्या केसमध्ये मीडियमची आवश्यकता नसते. एक्झाम्पल घेऊ आपण इलेक्ट्रिक बल्ब. की इलेक्ट्रिक बल्ब जर का लावून ठेवला तर त्या इलेक्ट्रिक बल्बच्या सोबत तो लाईट तर देतच आहे, ऍट द सेम टाइम खूप कमी प्रमाणात तो हीट प्रोव्हाइड करत आहे.
ते जे हीट प्रोव्हाइड करते दॅट इज नथिंग बट रेडिएशन. आणि रेडिएशन म्हणजे कोणाच्या रिस्पेक्ट टू, त्यानुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रिस्पेक्ट टू. याचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सन. सन पासून आपल्याला लाईट आणि हीट ह्या दोन्ही गोष्टी भेटत आहेत. सन पासून तर पृथ्वीवर अर्थ पर्यंत येण्याच्या मधात व्हॅक्युम प्रेझेंट आहे. आणि जर का ते वेव्ह किंवा हीट किंवा लाईट अर्थ पर्यंत पोहोचत आहे, याचा अर्थ ते वेव्हच्या फॉर्म मध्ये पोहोचत आहे. त्यालाच म्हटलं जाते रेडिएशन. रेडिएशनला मीडियमची आवश्यकता नसते, परंतु कंडक्शन असो किंवा कन्व्हेक्शन असो, या दोन्ही केसमध्ये मीडियमची आवश्यकता आहे. रेडिएशनच्या केसमध्ये मीडियमची आवश्यकता नसते. तसंच ज्या केसला मीडियमची आवश्यकता नसते दॅट वॉज द फास्ट प्रोसेस, आणि ज्या केसमध्ये मीडियमची आवश्यकता असते दॅट इज द स्लो प्रोसेस. ऍक्च्युली हेच पॉइंट इथं लिहून दिलेले आहेत. काय म्हणते कंडक्शन मध्ये, पार्टिकल ऑफ द मीडियम सिम्पली ऑसिलेट बट डू नॉट लिव्ह देअर प्लेस. कोणती प्रोसेस आहे ते कंडक्शनची. कंडक्शनची म्हणजे हे दोन प्रोसेस, हे बॉडी नंबर बी किंवा हे प्रोसेस. या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर तर होत आहे, पण कोणाचे रिस्पेक्ट टू, तर आन्सर आहे ऑसिलेशनचे रिस्पेक्ट टू. बॉडी किंवा पार्टिकल स्वतःची जागा न सोडता हीट ट्रान्सफर करते, इट इज कॉल्ड एज कंडक्शन मोड. कन्व्हेक्शन काय, हीट इज ट्रान्सफर थ्रू अ सबस्टन्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट ड्यू टू द बॉडीली मोशन. ड्यू टू द बॉडीली मोशन ऑफ द हिटेड पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स. बॉडीली मोशन म्हणजेच काय की एक पार्टिकल स्वतःची जागा सोडून वर जात आहे, त्याच्यासोबत हीट एनर्जी घेऊन जात आहे. म्हणजे अशी केस की ज्यात हीट ट्रान्सफर होत आहे, पण कोणाच्यानं, तर आन्सर आहे बॉडीली मोशनच्यानं, म्हणजे स्वतःच बॉडी हीट घेऊन जात आहे. त्या केसला म्हटलं जाते कन्व्हेक्शन. कंडक्शन मध्ये स्वतः बॉडी घेऊन जात नाही, तर फक्त ऑसिलेशनच्या रिस्पेक्ट टू एनर्जी समोर पोहोचवत आहे. आणि कन्व्हेक्शन मध्ये बॉडी स्वतः हीट घेऊन समोर जात आहे. बॉडी म्हणजेच कोण, तर पार्टिकल, ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असं कन्सिडर करू. आणि रेडिएशन, हीट फ्लोज विदाउट एनी इंटरव्हेनिंग मीडियम इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कुठलंही मधात मीडियम नसताना ज्या केसमध्ये हीट ट्रान्सफर होत आहे त्या मोडला म्हटलं जाते रेडिएशन. आणि जे कोणाच्या रिस्पेक्ट टू जात आहे तर आन्सर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. हे वेव्ह 7.8 इंटू 10⁻⁻7 मीटर टू 4 इंटू 10⁻⁻4 एवढे त्याच्या वेव्हलेंथची व्हॅल्यू असते. दॅट इज लॅम्बडाची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि ते रिजन आहे इन्फ्रारेड रिजनचे. त्याच्यानंच त्याला रेडिएशन हे कोण्या रिजन मध्ये होत आहे, ते इन्फ्रारेड रिजन मध्ये होते असंही म्हटलं जाते. एमसीक्यूचा पॉइंट येतो. सेकंड, मीडियम इज नेसेसरी फॉर कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. आताच पहिल्यांदा बोलताना पाहिलं आपण, याही केसमध्ये मीडियमची आवश्यकता आहे, त्याही केसमध्ये मीडियमची आवश्यकता आहे. पण रेडिएशनसाठी मीडियम इज नॉट नेसेसरी. रेडिएशन होत असताना मीडियमची आवश्यकता नाही किंवा मीडियमची गरजही नाही. त्यातल्या त्या तीन पैकी सगळ्यात फास्ट प्रोसेस कुठली आहे, ते रेडिएशनची प्रोसेस. का बरं, कारण की त्याला मीडियमची आवश्यकता नसते. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं, ते कोणाच्या फॉर्म मध्ये जात आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. म्हणजे याची व्हेलॉसिटी किती राहणार आहे, तर 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे कोणा एवढी आहे ते व्हेलॉसिटी, स्पीड ऑफ लाईट एवढी 3 लाख किलोमीटर च्या स्पीडने जात आहे. एवढा स्पीड असल्यामुळे दिस प्रोसेस इज द वन ऑफ द फास्टेस्ट प्रोसेस. बाकी दोन प्रोसेस पेक्षा रेडिएशनची प्रोसेस फास्ट आहे असं त्यात म्हटलं जाते. परत या डायग्रामवर एक कंडिशन कव्हर होऊन जाते की कंडक्शन हे कोणामध्ये होत आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. जर का तीन भाग पाहिले तर कंडक्शन हे सॉलिड मध्ये होताना दिसत आहे, कन्व्हेक्शन हे लिक्विड मध्ये होताना दिसत आहे, आणि रेडिएशन हे गॅसेस मध्ये होताना दिसत आहे. एमसीक्यूचा पॉइंट येते किंवा कंडक्शन मोस्ट प्रॉब्ली कशात होते, कन्व्हेक्शन कशात होते आणि रेडिएशन कशात होते. तर हे एक्झाम्पल बेस्ड आहे. या एक्झाम्पलवरून लक्षात ठेवायचं काम नाही. कन्व्हेक्शन कोणामध्ये होत आहे, ते लिक्विड मध्ये. कंडक्शन कोणामध्ये होत आहे, तर सॉलिड मध्ये. आणि रेडिएशन कोणामध्ये होत आहे, तर गॅसेसच्या मॉलिक्यूल मध्ये. किंवा हीट जी ट्रान्सफर होते गॅसेस मध्ये, दॅट इज कॉल्ड एज रेडिएशन. आता इथे जसं जसं टेम्परेचर वाढणार आहे तसं तसं मीडियमचे टेम्परेचर वाढेल. इथे जर का टेम्परेचर वाढलं तर इथे परत मीडियमचं टेम्परेचर वाढेल. का बरं, कारण की मीडियमच त्या दोघांमधलं कन्व्हेक्शन आहे. आता मीडियम कसं काय,
आता इथे याच्या मधात आपण काय म्हटलं की हीट एनर्जी प्रोव्हाइड करताय, याच्या मधात कोण आहे? तर आन्सर आहे एअरचे मॉलिक्यूल. कोणती प्रोसेस आहे ती? तर कन्व्हेक्शन. आता इथचा एअरचा मॉलिक्यूल वर जाणार आहे कारण की तो हॉट आहे, आणि वरचा मॉलिक्यूल खाली येणार आहे. म्हणजे मधातलं जे मीडियम आहे, जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं मीडियम, जसे जसे हीट वाढेल तसं तसं टेम्परेचर मीडियमचं इन्क्रीज होणार आहे. याही केसमध्ये, पहिले केसमध्ये या एंडला हॉट एंड आहे, हळूहळू एनर्जी पुढे जात आहे. जशी जशी एनर्जी पुढे पुढे जात आहे तसं तसं मीडियमचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये मीडियमचं टेम्परेचर इन्क्रीज होते. पण रेडिएशनच्या केसमध्ये मीडियमच नाही आहे, त्याच्याने मीडियमचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायचा प्रश्नच येत नाही. सोपा पॉईंट आहे, साधे पॉईंट आहे, पण ऍक्च्युली आपल्याला फोकस कोणावर करायचा आहे? रेडिएशनवर. रेडिएशन काय आहे? तर हीट ट्रान्सफर होण्याचा एक मोड आहे, एक प्रकार आहे. 3 प्रकार ऍक्च्युली: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. त्यातला आपल्याला बेसिकली कुठला शिकायचा आहे? तर रेडिएशन. हे ऍक्च्युली इंट्रोडक्टरी पार्ट होता, त्याच्यामुळे पहिले डेफिनेशन लिहिल्या होत्या जेणेकरून वेळ जाऊ नये. त्याच्या पुढचा कन्सेप्ट करा. या कन्सेप्ट मध्ये एवढंच एक्सप्लेन केलं होतं. त्यात म्हटलेलं आहे की 11th मध्ये आपण हा कन्सेप्ट शिकलेलो. कंडक्शन काय, कन्व्हेक्शन काय, रेडिएशन काय, पण बुक मध्ये त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. पण ते 3 नावं आले, 3 मोड आले, त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं. हा झाला 3.10 नंबरचा पॉईंट आपला. पण 3.10 आणि 3.10.1 हे दोन्ही कंबाईन पॉईंट आहेत. कसे? आणि 3.10 मध्ये काय म्हटलं? ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. आता या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेच ऍब्सॉर्प्शनचं नाव नाही घेतलं आपण, कुठंच ट्रान्समिशनचं नाव नाही घेतलं किंवा कुठंच रिफ्लेक्शनचं नाव नाही घेतलं. फक्त आपण काय पाहिलं की रेडिएशन बद्दल माहिती पाहिली. या केसमध्ये, पुढच्या केसमध्ये ह्या तिन्ही गोष्टी कव्हर होतात. ऍट द सेम टाइम इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर, हे दोन्ही कंबाईन पॉईंट आहे. काय सांगते तो पॉईंट? की एखाद्या ऑब्जेक्टवर मी जर का हीट टाकलेली आहे किंवा हीट इन्सिडेंट केलेली आहे, तर दिलेली हीट हे 3 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे. कसं काय? कन्सिडर करतो क्यू एवढी टोटल हीट आहे मागचो. हे हीट मी एका ऑब्जेक्टवर इन्सिडेंट करतो. आता जेवढी हीट मी इन्सिडेंट करतो त्यातली काहीतरी प्रमाणात हीट हा ऑब्जेक्ट ऍब्सॉर्ब करत आहे, विच डिनोटेड बाय क्यू ऑफ ए. काहीतरी प्रमाणात हीट हा ऑब्जेक्ट ट्रान्समिट करत आहे, विच इज डिनोटेड बाय क्यू ऑफ टी. आणि काहीतरी प्रमाणात हाच ऑब्जेक्ट हीट हा रिफ्लेक्ट करत आहे, विच इज डिनोटेड बाय क्यू ऑफ आर. हे ते नाव आहे, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. आणि हे ते केस आहे. काय म्हणणार याचं? की इन्सिडेंट केलेली हीट हे 3 भागात डिस्ट्रीब्यूट होत आहे. हा तसाच कन्सेप्ट आहे जसा लाईटचा कन्सेप्ट. लाईट जर का तुम्ही इन्सिडेंट केला तर काहीतरी प्रमाणात लाईट हा ऍब्सॉर्ब होते, काहीतरी प्रमाणात लाईट हा रिफ्लेक्ट होते, आणि काहीतरी प्रमाणात लाईट हा ट्रान्समिट होत आहे. जसे कन्सेप्ट लाईटचे तसाच कन्सेप्ट हीट दाखवते. दोघे एकामेकाला पॅरलली चालतात. जे जे फिनॉमिना लाईट मध्ये कव्हर केल्या जातात किंवा लाईट दाखवते ते सगळे फिनॉमिना हीट दाखवते. ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, पोलरायझेशन, या सगळ्या गोष्टी हीट दाखवते. आणि तसाच हा कन्सेप्ट आहे की जेवढ्या प्रमाणात एनर्जी इन्सिडेंट केलेली आहे ते एनर्जी 3 भागात डिस्ट्रीब्यूट होत आहे. काहीतरी प्रमाणात एनर्जी ऍब्सॉर्ब केल्या जाईल, काहीतरी प्रमाणात ट्रान्समिट केल्या जाईल, आणि काहीतरी प्रमाणात रिफ्लेक्ट केल्या जाईल. या केसमध्ये म्हणजे दिलेली टोटल एनर्जी हे 3 भागात डिस्ट्रीब्यूट होत आहे. क्यू ऑफ ए प्लस क्यू ऑफ आर प्लस क्यू ऑफ टी. आता क्यू ऑफ ए, क्यू ऑफ आर आणि क्यू ऑफ टी काय? तर अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट आणि अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड. क्यू स्टँड फॉर टोटल अमाऊंट ऑफ इन्सिडेंट हीट रेडिएशन. जर का याला डिवाइड केलं, डिवाइडिंग बाय क्यू, बोथ साइडला म्हणजे दोन्ही साइडला LHS आणि RHS ला क्यू ने जर का डिवाइड केला तर क्यू डिवाइडेड बाय क्यू इक्वल टू क्यू ऑफ ए डिवाइडेड बाय क्यू प्लस क्यू ऑफ आर डिवाइडेड बाय क्यू प्लस क्यू ऑफ टी डिवाइडेड बाय क्यू. क्यू डिवाइडेड बाय क्यू विच इज इक्वल टू 1 क्यू ऑफ ए अपॉन ए डिवाइडेड बाय स्मॉल ए प्लस क्यू ऑफ आर अपॉन क्यू डिवाइडेड बाय स्मॉल आर प्लस क्यू ऑफ टी अपॉन क्यू डिवाइडेड बाय टी ऑफ आर.
काय कन्सेप्ट आहे, दॅट इज ए प्लस आर प्लस टी ऑफ आर इक्वल टू 1. आता एक्सप्लेनेशन की नेमका कन्सेप्ट काय सांगितलं होतं आपण की क्यू एवढी टोटल अमाऊंट ऑफ हीट प्रेझेंट आहे. कन्सिडर करतो की 30 जूल एवढी एनर्जी माझ्याजवळ आहे आणि 30 जूल एवढी एनर्जी मी या सरफेसवर इन्सिडेंट करतो. ते 30 जूल एनर्जी कन्सिडर करतो की मी एकसारख्या पार्ट मध्ये म्हणजे 10 जूल एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल ज्या सबस्टन्सवर इन्सिडेंट करतो तो सबस्टन्स, 10 जूल एवढी एनर्जी ट्रान्समिट करणार आहे आणि 10 जूल एवढी एनर्जी तो रिफ्लेक्ट करणार आहे. तसा हा कन्सेप्ट आहे की जेवढी दिलेली हीट आहे ती 3 भागात चालली गेलेली आहे. जर का त्याच हीटला टोटल हीटनं डिवाइड केलं त्या इक्वेशनला, इक्वेशन हे तयार होत आहे आणि या फॉर्म मध्ये क्यू ऑफ ए अपॉन क्यू डिनोटेड बाय ए, क्यू ऑफ आर अपॉन क्यू डिनोटेड बाय आर, क्यू ऑफ टी अपॉन क्यू डिनोटेड बाय टी ऑफ आर, यालाच काय म्हटलं जाते, फेअर. महत्वाचे नाव आहे, विचारलं जाते. कोणाच्या ऐवजी काय लिहिलं तर ए च्या ऐवजी क्यू ऑफ ए अपॉन क्यू लिहिलेलं, दॅट इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ absorption. R equal to Q of R upon Q equal to coefficient of reflection आणि सगळ्यात शेवटी T of R equal to Q of T upon T equal to coefficient of transmission. असे तिघांचे नाव आहे. यास डेफिनेशनला Q of A upon Q divided by A which is called as coefficient of absorption, Q of R upon Q divided by R called as coefficient of reflection, Q of T upon Q divided by T of R called as coefficient of transmission. यालाच पुढे coefficient of absorption, it is also called as absorptive power किंवा absorptivity. Coefficient of reflection is called as reflectance आणि coefficient of transmission is called as transmittance. असे 3 आणखी नावं तयार होतात आणि त्याच्यावरच डेफिनेशन तयार होते. डेफिनेशन कोणाची तर ए ची काढायची. ए ला नावं किती आहेत, 3. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा ऍब्सॉर्प्टिव्हिटी. आर which is called as coefficient of reflection, it is also called as reflectance. T of R is called as coefficient of transmission, also called as transmittance. याची डेफिनेशन काय तयार होतं, डेफिनेशन फक्त फॉर्म्युला वाचून दाखवायचं आहे, तेच त्याचे डेफिनेशन तयार होतं. आता इथं काय तयार होतंय की क्यू ऑफ ए, क्यू ऑफ ए काय आहे तर ते ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी आहे आणि क्यू काय तर क्वांटिटी ऑफ टोटल हीट एनर्जी. म्हणजे काय इथं तर आन्सर आहे रेशो आहे कोणाकोणाचा. डेफिनेशन काय तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे कोणतं ए, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज द रेशो ऑफ कोणाकोणाचा रेशो आहे तर अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. इथं परत कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. परत T of R is called as coefficient of transmission, is the ratio of amount of heat transmitted to the total amount of heat incident, is called as coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission respectively. पहिली डेफिनेशन ऍब्सॉर्प्शनची, दुसरी रिफ्लेक्शनची आणि तिसरी ट्रान्समिशनची. डेफिनेशनचा पार्ट सोपी आहे, फक्त तो फॉर्म्युला जो आहे तो फक्त भाषेत वाचून दाखवायचा आहे, बाकी काही नाही. याच्या पुढे आता याच टॉपिकला घेऊन की ए प्लस आर प्लस टी आर इक्वल टू 1. इन केस कन्सिडर करतो की ए इक्वल टू टी ऑफ आर इक्वल टू 0 आहे.
ए आणि टी ऑफ आर इक्वल टू किती आहे, 0. म्हणजेच काय की ए इक्वल टू 0 पुट करा, टी ऑफ आर इक्वल टू 0 पुट करा. म्हणजेच काय तो 0 प्लस आर प्लस 0 इक्वल टू 1. देअरफॉर आर इक्वल टू 1. म्हणजे यालाच काय लिहिलं जाते, आर इक्वल टू 1, विच इज कॉल्ड एज परफेक्टली. आता काय होतं इथं, ऍब्झॉर्प्शन 0 आहे, ट्रान्समिशन 0 आहे. म्हणजे पार्टिकल जेवढी किंवा सबस्टन्स जेवढी हीट इन तेवढे सगळे काय करणार आहे, रिफ्लेक्ट करणार आहे. इट इज कॉल्ड एज परफेक्टली रिफ्लेक्शन. सेकंड केस, असे 3 केस तयार होणार आहेत. पहिल्या काय काय 0 कन्सिडर केलं, ए आणि टी ऑफ आर. दुसऱ्या केसमध्ये कन्सिडर करू की आर आणि टी ऑफ आर हा 0 आहे. याचा अर्थ टोटल एनर्जी हे काय होणार आहे, ते ऍब्सॉर्ब होणार आहे. ती जेवढ्या प्रमाणात मी एनर्जी सबस्टन्सवर इन्सिडेंट करणार ते सगळे एनर्जी सबस्टन्स काय करेल, तर ऍब्सॉर्ब करणार. इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी कुठून आणते, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीचा हाच कन्सेप्ट आहे की जेवढी एनर्जी तुम्ही सबस्टन्सवर इन्सिडेंट करसाल ते सगळे एनर्जी ऍब्सॉर्ब करते. इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. यालाच तुम्ही परफेक्टली ऍब्सॉर्प्शन म्हणू शकता. इट्स अ सेकंड नाव परफेक्टली ब्लॅक बॉडी असंही आहे. कारण की परफेक्टली ब्लॅक बॉडीचा कन्सेप्ट तोच सांगते की जेवढी एनर्जी तुम्ही देसाल तेवढी 100% एनर्जी तो ऍब्सॉर्ब करेल. पण परफेक्टली किंवा आयडियली हा शब्द किंवा हे गोष्टी निसर्गात अस्तित्वात नाही. कोणतीच बॉडी 100% ऍब्सॉर्ब करू शकत नाही. त्याच्यानंतर परफेक्टली हा एक कन्सेप्ट आहे. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याच्या मग फेरिस ब्लॅक बॉडी हे शिकणार आहोत आपण, तेव्हा ते क्लिअर होऊन जाईल. आणि तिसरी केस, इफ ए इक्वल टू आर इक्वल टू 0, मग पूर्णच्या पूर्ण हीट काय होणार आहे, तर ट्रान्समिट होणार आहे. इट इज कॉल्ड परफेक्टली ट्रान्समिशन. हे झाले 3 कन्सेप्ट की ए इक्वल टू टी ऑफ आर इक्वल टू 0. जर का ऍब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशन 0 आहे तर बॉडी सगळे एनर्जी रिफ्लेक्ट करणार आहे. इट इज कॉल्ड एज परफेक्टली रिफ्लेक्शन. जर का रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन 0 आहे याचा अर्थ रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट बॉडी करणार नाही. फक्त मग बॉडी काय करेल, बॉडी सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. इज कॉल्ड एज परफेक्टली ऍब्सॉर्प्शन किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऍब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन जर का 0 असेल तर ट्रान्समिशन हे टोटल म्हणजेच 1. दॅट इज कॉल्ड एज परफेक्टली ट्रान्समिशन. प्रश्न असा पडतो की या केसमध्ये रिफ्लेक्शन किती % होत आहे. याच्याच दुसऱ्या भाषेत रिफ्लेक्शन हे 100% होत आहे. कारण की दिलेले किती कंडिशन आहे आपल्याला 1, तर जेवढे इन्सिडेंट दिले तेवढे सगळे काय होत आहे ते तर रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे रिफ्लेक्शन किती होत आहे, 100%. या केसमध्ये ऍब्सॉर्प्शन 100% होत आहे, या केसमध्ये ट्रान्समिशन 100% हे फक्त शब्द फिरवतात, त्याच्यावरून नवीन एमसीक्यू तयार होतात. हे दोन्ही कन्सेप्ट एवढे आपले स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत. पुढे आता अथर्मेनस आणि डायथर्मेनस सबस्टन्स कन्सेप्ट आहे, फक्त समजून घ्या. अथर्मेनस आणि डायथर्मेनस सबस्टन्स म्हणजे काय, की असा सबस्टन्स, अथर्मेनसची डेफिनेशन, असा सबस्टन्स की ज्या सबस्टन्स मधून ट्रान्समिशन ऑफ हीट हे 0 असते. परत एक वेळ, असा एखादा सबस्टन्स कन्सिडर करतो की हा सबस्टन्स घेतलेला आहे मी आणि याच्यावर मी हीट टाकत आहोत. या सबस्टन्स मध्ये जे हीट टाकणार आहोत ते हीटचं ट्रान्समिशन हे टोटली 0 आहे. त्या सबस्टन्सला म्हटलं जाते अथर्मेनस सबस्टन्स. अथर्मेनस सबस्टन्स म्हणजे ज्याच्यात हीटचं ट्रान्समिशन होणार नाही. हीटचं ट्रान्समिशन होणार नाही म्हणजे कोण 0 झाला तर टी ऑफ आर 0 झाला. मग राहिलो कोण, ए आणि आर. म्हणजे अथर्मेनस सबस्टन्स हा गुड ऍब्सॉर्बर आणि गुड रिफ्लेक्टर असते. बट इट इज ए बॅड ट्रान्सफॉर्मर. कारण की ट्रान्सफॉर्मर त्यातून एनर्जी किती होत आहे, तर आन्सर आहे 0. याच अथर्मेनसचे सबस्टन्सचे एक्झाम्पल तुम्ही वूड घेऊ शकता, वॉटर घेऊ शकता, त्यानंतर क्लाउडी एअर घेऊ शकता. ते दोन्ही 3 एक्झाम्पल कोणाचे आहेत, बेन्झिन. हे दोन्ही 3 एक्झाम्पल कोणाचे आहेत, अथर्मेनस सबस्टन्सचे. अथर्मेनस म्हणजे असा सबस्टन्स की ज्यातून ट्रान्समिशन ऑफ हीट हे 0 येणार. याच्या नेमकं उलट म्हणजे दॅट इज कॉल्ड एज डायथर्मेनस सबस्टन्स, की असा सबस्टन्स की ज्यातून हीट ट्रान्समिट होऊ शकते. दॅट इज कॉल्ड एज डायथर्मेनस सबस्टन्स. अथर्मेनस सबस्टन्स म्हणजेच काय, तर टी ऑफ आर
इक्वल टू 0 आणि डायथर्मिनस म्हणजेच काय की टी ऑफ आर नॉट इक्वल टू 0. टी ऑफ आर नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काही ना काही प्रमाणात ट्रान्समिशन होणार आहे, दॅट इज कॉल्ड एज डायथर्मिनस सबस्टन्स. आणि ज्या सबस्टन्स मधून ट्रान्समिशन 0 होते दॅट इज कॉल्ड एज अथर्मिनस सबस्टन्स. मग डायथर्मिनस सबस्टन्स जर का ट्रान्समिशन नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजेच ऍब्झॉर्ब होत आहे, रिफ्लेक्टिव्ह होत आहे, एज वेल एज काही ना काही ट्रान्समिट होत आहे. काय बॅड ऑब्झॉर्बर, गुड ऍब्झॉर्बर, ह्या सगळ्या गोष्टी मग पुढच्या लेक्चरमध्ये ब्लॅक बॉडीमध्ये सगळे कव्हर होऊन जाते. तात्पुरती फक्त डेफिनेशन अथर्मिनस म्हणजे काय आणि डायथर्मिनस म्हणजे काय ह्या गोष्टी इथे क्लिअर होतात. मग त्याचे एक्झाम्पल काय, ग्लास असेल, कॉर्स असेल, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ड्राय एअर आहे, सोडियम क्लोराईड आहे, हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत, डायथर्मिनस सबस्टन्सचे. अथर्मिनस सबस्टन्सचे एक्झाम्पल वूड, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे 2-3 एक्झाम्पल अथर्मिनसचे. आणि राहिलेले ग्लास, कॉर्स, ड्राय एअर, हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम क्लोराईड, त्याबरोबर ते एक्झाम्पल ऑफ डायथर्मिनस सबस्टन्सेस. 3 एक्झाम्पल कोणते घेऊ शकता तुम्ही, अथर्मिनसचं वॉटर, वूड, बेन्झीन, क्लाउडी एअर, डायथर्मिनस सबस्टन्स चे एक्झाम्पल ग्लास, कॉर्स, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर, सोडियम क्लोराईड, त्याबरोबर एक्झाम्पल ऑफ डायथर्मिनस सबस्टन्सेस. छोटा कॉन्सेप्ट होता, सोपी कॉन्सेप्ट होता. आय होप लक्षात आलेला असेल. थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली. याचाच बेस करून आता पुढचं म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि फेरिस ब्लॅक बॉडी आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.